फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हा दिवस गोव्याच्या राजकारणातील काळा दिवस असल्याचं म्हटलं. निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ओके अमित, फोंड्याचें इलेक्शन कॅन्सल जाला सध्या तरी. आतां कोर्टान verdict दिल्लेलो आसा. कशें कितें पळयता तुमी? मी आता जस्ट मिडियाच्या तुमच्याच न्यूजाचेर आय सॉ दॅट हायकोर्ट हॅज अलाउड द पिटिशन. आय थिंक इज द ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ गोवाज पॉलिटिक्स. हांवें फाटीं कांय दिसां पयलीं एक न्यूज चॅनलाक इंटरव्यू दिल्लो तेन्ना सांगिल्लें की काँग्रेस पार्टी फोंडा बाय इलेक्शन जिखता आनी BJP फूल षडयंत्र करून हें इलेक्शन कॅन्सल करपाचो प्रयत्न करता. आतां हातून आमी मातशें डीप वचपाक जाय की एक तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ पपेट ऑफ दीस भारतीय जनता पार्टी. कित्याक स्वर्गेस रवी नाईक हे 25 ऑक्टोबर 2025 गेले. आतां हांवें पिटिशन पयल्लें हायकोर्टान जें फायल केलां सेईंग दॅट द सेम बेंचाचें जजमेंट आशिल्लें दॅट द पिरियड जो उरता दॅट हॅज टू बी मोर दॅन 1 year. आतां आमी बारीक पळयत जाल्यार 25 ऑक्टोबर 2025 आनी नोटिफिकेशन जें आयलें दॅट इज ऑन 16 मार्च 2024. 5 म्हयने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान उडयले. कित्याक उडयले हें म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी आनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हांची मिली भगती. तांकां खंय तरी रियलायज जालें की बाबा हें इलेक्शन काँग्रेस पार्टी जिखता फोंडा आनी ताच्या वयल्यान 2027चो एक नॅरेटिव्ह जातलो. BJPक रियलायज जाला की 2027 ते इलेक्शन जिखपाक शकना म्हणून हें षडयंत्र केलां. आतां म्हाका इन्फॉर्मेशन अशी मेळ्ळ्या, हांव आतां लॉयरां कडेन उलयतालो, देर द AG हू इज द लॉयर ऑफ द स्टेट गव्हर्मेंट हॅज मेड अ स्टेटमेंट की तें इलेक्शन जावपाक जायना म्हणून. So that means it showed very clearly that government didn't wanted to have this election. अरे जेन्ना स्टेटाचो एडवोकेट जनरल मेक्स अ सबमिशन इन द कोर्ट दॅट दे गव्हर्मेंट डजंट वॉन्ट टू हॅव द इलेक्शन, हाचो अर्थ कितें? गव्हर्मेंट कोणाचे? भारतीय जनता पार्टीचे. सो भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या एडवोकेट जनरलान थंय सांगलें की इलेक्शन हें नाका, इलेक्शन हें कॅन्सल जावपाक म्हणून. सो दीस प्रूव्स दॅट दीस इज अ नेक्सस बिटवीन द भारतीय जनता पार्टी आनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. We were sure our candidate Dr. Ketan Bhatikar was winning there. आज सुद्धा सकाळी जेन्ना हांव गेला तेन्ना ग्राउंड पल्स वॉज दॅट टुमॉरो पीपल ऑफ पोंडा डिसायडेड दॅट काँग्रेस पार्टी थंय जिखून हाडपाची. आनी आय थिंक दीस इज सेटिंग अ रॉंग प्रेसिडेंट फॉर द पॉलिटिक्स ऑफ गोवा. म्हाका दिसता हें BJPचे आनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे नॅक्सस हें एक्सपोज जाल्लें आसा. सो एनीवेज म्हाका दिसता 2027चे इलेक्शन BJP हरता हें तांकां रियलायज जाला म्हणून हे सगळे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ले. सर अजूनय चान्स आमी सुप्रीम कोर्टान वचून स्टे घेवपाक इतलो चान्स आसा? नो, वी विल आय टॉक टू आवर MLA एडवोकेट कार्लूस फरेरा दॅट वॉट लिगल स्टेप्स वी कॅन टेक आनी वॉट आर द वॉट हाऊ टू गो अबाउट. बिकॉज फाल्यां सकाळीं 7च्यान आतां पोलिंग स्टार्ट जावपाचें आनी आज 3 सुमार जजमेंट येता, नॉट इवन 24 hours. आतां इलेक्शन कमिशनाक सगळें खबर आशिल्लें की बाबा जो टायम उरला दॅट हॅज टू बी मोर दॅन 1 year. देन वाय द इलेक्शन्स वर नॉट कंडक्टेड? वाय द नोटिफिकेशन डिडंट कम इन दॅट 5 months? वाय डीड दे वेटेड फॉर ऑलमोस्ट 5 months टू कम अप विथ द नोटिफिकेशन? अँड हाऊ द एडवोकेट जनरल, द लॉयर ऑफ द गव्हर्मेंट इज मेकिंग अ सबमिशन की आमकां इलेक्शन नाका. सो दीस प्रूव्स नो नेक्सस बिटवीन द इलेक्शन कमिशन अँड द भारतीय जनता पार्टी. आमचे लिडर राहुल गांधी सदांच सांगत आसा की ज्ञानेश कुमार हो नरेंद्र मोदीच्या डायरेक्शनाचेर पपेट जाल्लो आहा आनी हें म्हाका दिसता आज प्रूव जालें. राजन ढुंगल तुमचेर हें घातला की तुमच्यांनी इंटरव्हेन्शन करूं ना, तेंच्यांनी BJPन इंटरव्हेन्शन करूं, तेका लागून केस ह्या आयल्या म्हणून. नो, ताजेर आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन अदर्स. आय थिंक वी वर फायटींग द इलेक्शन. दुसरें हांवें आमचो लॉयर एडवोकेट कार्लूस फरेरा कडेन ताजे कडल्यान सजेशन घेतिल्ली. ही वॉज क्लोजली मॉनिटरींग दॅट. But the point is, you have to understand, ताका सांग एडवोकेट जनरल हू इज द लॉयर ऑफ द गव्हर्मेंट हॅज मेड अ सबमिशन इलेक्शन नाका म्हणून. कोणाचो तो? प्रमोद सावंत आसा, सरकाराचो एडवोकेट जनरल मरे तो. हाऊ कॅन ही मेक अ सबमिशन? दॅट प्रूव्स दॅट BJP had realized that they are losing this election badly
ताका लागून तांणी हें षडयंत्र करून हें इलेक्शन कॅन्सल केल्लें